तर मित्रांनो, तुम्ही धोडप किल्ल्याच्या टॉपवर पोहोचून हा ट्रेक पूर्ण केलाय का? नाही ना? मग चला माझ्यासोबत या थ्रिलिंग ट्रेकवर. आपण हा ट्रेक सुरू करतो किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावातून. थोडंसं जंगल पार करत आपण पोहोचतो हनुमान मंदिरापर्यंत. तिथून पुढे लागते एक छोटीशी वस्ती आणि लगेचच दिसते ती पेशवेकालीन विहीर, जी आजही त्या काळाच्या आठवणीत जपून ठेवते. त्यानंतर आपण लोखंडी शिडीच्या मार्गाने पुढे येतो आणि दिसते सर्पिलाकार पायऱ्यांची कातळ वाट. संपूर्ण दगडात कोरलेला हा मार्ग म्हणजे शिल्पकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे. थोडं पुढे गेल्यावर समोर उभा ठाकतो तो शिवलिंगासारखा दिसणारा कातळकडा. या कातळकड्याला काही ठिकाणी गुहा, देवीचं मंदिर, तर कुठे जुन्या काळातील धान्य गोडाऊन दिसतात. मोठ्या खिंडीपर्यंत पोहोचल्यावर इथे काही शिवभक्त भेटतात आणि या निसर्गाचं सौंदर्य बघून आपोआपच ऊर्जा वाढते. आता सुरू होतो या ट्रेकचा सर्वात कठीण आणि थ्रिलिंग टप्पा. काटेरी झुडपातून वाट काढत आम्ही वर पोहोचलो. हा पॅच इतका अवघड आहे की बरेच जण इथे जाण्यास टाळतात. काही ठिकाणी दगडांना धरून वरती जावं लागतं. बघू शकता, अशा पद्धतीने आम्ही ओव्हर डेअरिंग करून वरती तर चाललोय, पण खाली उतरणं तुम्हाला सोपं वाटतं काही. आणि शेवटचा तो रस्सीचा पॉइंट, इथे खरं धैर्य लागतं. कारण ही रस्सी म्हणजे काही लोखंडी चेन नाही. तिच्यावर भरोसा ठेवायचा म्हणजे आपल्या आयुष्य तिच्या हातात देणं. खाली नजर टाकली तर हजारो फूट खोल दरी आणि एक चूक झाली तर सगळं संपलं. पण आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर आम्ही शेवटी पोहोचलो धोडप किल्ल्याच्या शिखरावर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवर या किल्ल्यावर उभं राहणं आणि तिथून दिसणारा बागलाण प्रांताचा नजारा पाहणं हे अगदी शब्दांच्या पलीकडेच आहे. हा संपूर्ण ट्रेक तुम्हाला निवांत डीप मध्ये अनुभवायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या. ट्रेक आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय शिवराय.